नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये सर्वांचं स्वागत. मागच्या शुक्रवारी आपण भेटलो अनुपमा क्षीरसागरला, जिला सायकलही चालवता येत नव्हती. तिने पुणे टू गोवा अशी मोठी कार रॅलीमध्ये भाग घेतला आणि तिच्या या धाडसाचं खरोखर कौतुक. आजच्या या चौथ्या श्रावणी शुक्रवारी नुकत्याच झालेल्या गोकुळाष्टमीनिमित्त आपण भेटणार आहोत पुण्यातल्या एका सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगनेला, डॉक्टर स्वातीताई दैठणकर यांना. स्वातीताईंचं भरतनाट्यम म्हणजे अक्षरशः एक दैवी आविष्कार असतो. संपूर्ण प्रेक्षागृह एका वेगळ्याच अनोख्या अशा असं म्हणतात त्या घेऊन जातात. त्यांचा आवाज म्हणजे घुंगरांसारखा मंजूळ आवाज. चला तर मग ऐकूया कृष्णेच्या राधेची गोष्ट. ऐकूया गोष्ट स्वातीताईंची. नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये आज आपल्याकडे आल्या आहेत डॉक्टर स्वाती धनंजय दैठणकर. नमस्कार. आज स्वातीताईंना विशेष बोलवायचं कारण म्हणजे त्या जेव्हा जेव्हा मी भरतनाट्यम करताना नाट्यगृहात बघितलं आहे तेव्हा प्रत्येक वेळेस मला त्यांची जी राधा आहे तर त्या राधा आणि स्वातीताई ह्या एकच वाटतात. किती वेळा त्यांचा कार्यक्रम बघितलाय. नुपूर त्यांची मुलगी नेहमी कृष्ण असायची आणि त्या स्वतः राधा असायच्या. आणि आपण इतके तल्लीन होऊन समरस होऊन जातो त्यांचा कार्यक्रम बघताना की मला सांगता नाही येणार, पण फारच सुंदर अनुभूती असते ती आपल्याला. तर आजच्या ह्या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपल्या ह्या गोष्ट तिचीमध्ये मला राधेची गोष्ट ऐकायची आहे, म्हणून स्वातीताईंना बोलवलंय मी. तर मला तुमच्याकडनं थोडंसं राधेबद्दल ऐकायला आवडेल. खरं तर मी हा माझा मोठाच सन्मान समजते की तुम्हाला असं वाटलं माझ्याविषयी, कारण राधा हे एक रहस्य आहे. राधा समजायला खूप अवघड आहे, आत्मसात करायला अवघड आहे आणि सादर करायला त्याहूनही अवघड आहे. कारण राधा ही अलौकिक आहे. तिला कुठल्याही तत्वज्ञानामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये बांधता येत नाही. किंबहुना जी निर्बंध असते, निर्बंध नसते, अनिर्बंध असते, ती असते राधा. आणि ती आहे कृष्णाची प्राणधारा. म्हणजे धारा आणि राधा असं ते आहे. आणि कृष्णाची शक्ती आहे ती. म्हणजे 12व्या शतकामध्ये प्रथम गीत गोविंदामध्ये राधेची निर्मिती झाली. बर. म्हणजे राधा हे जे पात्र आहे ते गीत गोविंदामध्ये श्री जयदेव यांनी तिला एक नाव दिलं, एक आयाम दिला. ओके. आणि त्यानंतर मग राधा भाव 12व्या शतकानंतर सगळीकडे तो सुरू झाला. आणि मग चित्र असेल, शिल्प असेल, नृत्य असेल, संगीत असेल, काव्य असेल, सगळीकडे राधेचं गारुड पसरलं. बरोबर. तोपर्यंत भागवताच्या दशम स्कंधामध्ये फक्त एवढा एकच उल्लेख होता की एक गोपी होती जी कृष्णावर विशेषत्वाने प्रेम करत होती. मग तिला हे राधा नामाभिधान जे आहे ते जयदेवांनी दिलं. आणि मग सगळा इतिहास तसाच घडला. म्हणजे त्याची सुरुवातच अशी आहे, खूप मजेशीर आहे की गीतगोविंदाची, की जयदेव कवी तिथे म्हणतात की जसं आत्ता वातावरण आहे की आकाशात काळे ढग दाटून आलेले आहेत, विजा चमकतायत आणि कृष्ण घाबरतोय. तर हे राधे, तू त्याचा हात धरून त्याला घरापर्यंत घेऊन जा. म्हणजे राह दे राधे असं पण आहे. त्यामुळे ती कृष्णाची प्राणशक्ती आहे. आणि तशाच पद्धतीने तिचं संपूर्ण तसंच तिचं आयुष्य आहे. कृष्णाच्या भोवती आहे, पण तरीही ती कृष्णाची आहे असं म्हणताच येत नाही. त्यामुळे तिचंही लग्न अनायाशी झालेलं होतं, कृष्णाचं रुक्मिणीशी झालं. पण तरीसुद्धा आपण म्हणजे पुरुषाने
परमपुरुषाने स्त्रीला दिलेलं आदराचं स्थान म्हणजे राधा आहे. हो, आणि आपण म्हणताना आपण नेहमी राधाकृष्ण म्हणून राधाकृष्ण येतं, म्हणून तिचं नव्हे, ती एक पाऊल थोडीशी पुढेच आहे. हा, म्हणजे तुमच्या आता सांगण्यावर असं वाटलं की कृष्णाला पण मार्ग दाखवणारी ती. हा, म्हणजे असं त्यांनी हे केलंय की राह दे राधे, मला राह दाखव, ती राधा आहे. बरोबर. तर असं खूप आयाम आहेत त्याचे. आणि शेवटी कसं आहे माहितीये का, आपली भारतीय संस्कृती कला हे असं आहे की एक खुला आसमान आहे की आपल्याला जसा त्याचा अर्थ लावू तसा तो अर्थ दिसतो. बरोबर. त्यामुळे अशी ती राधा आहे, खूप लोभस आहे आणि ती खूप कळली आहे अजून असं नाही, पण ते कळवून घेण्याचा प्रयत्न करणं हाच माझा नृत्य प्रवास आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि तुमच्या प्रत्येक त्या अणुरेणूत ते इतकं भिनलेलं असतं तुम्ही नृत्य करता तेव्हा, त्यामुळे ते खूप अपील होतं आम्हाला सगळ्यांना. कारण मी सगळ्यांना सांगते की राधेची किंवा कोणत्याही व्यक्तिमत्वाची ऍक्टिंग करू नये. ऍक्टिंग करण्यापेक्षा आपण तेच आहोत असं क्षणकाल आभास घेऊन, आपण स्वतः घेऊन व्यक्त व्हायचं असेल, म्हणजे मग ती राधा कशी व्यक्त होईल हे आपण सुद्धा रंगमंचावर एका कोपऱ्यात उभं राहून बघायचं असतं की आता राधा अशी घडते किंवा मी आता शबरी करते. तर ती शबरीच मी नेहमी म्हणते तसं की ती स्वतःच करते. बरोबर. मी फक्त मला स्वतःला रिकामं करण्याचं काम करते. नाही, खरंय, पण तुम्ही शबरी करता तेव्हा पण खरंच शबरी उभी आहे असं वाटतं आम्हाला. या अगदी बघितलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या तुमच्या. तर मला सांगा, हा नृत्याचा प्रवास वगैरे तुमचा कुठून सुरू झाला लहानपणी? खरं सांगायचं तर मला आठवतही नाही, तेव्हापासून मी नृत्य करतच आहे. म्हणजे कदाचित त्या काळी माझ्या आईवडिलांना माझ्यामध्ये ते काही टॅलेंट दिसलं असेल, कारण त्यावेळी त्यांनी एक बेबी कॅमेरा आणला होता आणि माझं ते असे फोटो काढायचे आणि माझे वडील, आणि मी त्यांना सांगायचे की बघा आता मी रागवली आहे, आता मला खूप आनंद झाला आहे, आता मला आश्चर्य वाटतंय. आणि ते फोटो माझे अजून आहेत. त्या वयातले, 4 वर्षाच्या वयातले. तर त्यामुळे त्यांना असं वाटलं, आणि लय तालामध्ये पावलं पडत होतं. त्यावेळी तर दूरदर्शन किंवा असं काही माध्यम नव्हतं की मी कोणाचं तरी बघतेय, किंवा आता जसं आपण बघतो की प्रत्येकच ठिकाणी गल्लोगल्ली क्लासेस आहेत, तर तसंही ते त्यावेळी काही नव्हतं. म्हणजे माझे वडील फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते, तर तेव्हा म्हणजे मध्यमवर्गीय आमच्या घरामध्ये माझे गुरुजी साऊथ इंडियन होते, ते मला शिकवायला घरी यायचे. आणि एवढं माझ्या वडिलांनी ते, म्हणजे त्या काळी एवढं खरंच कौतुक आहे आई वडिलांचं. म्हणजे त्यांनाच श्रेय आहे की त्यांनी हे माझ्यातलं, म्हणजे आता आपण म्हणतो की ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा हे सगळं, पण ते त्यांनी त्यावेळेला त्यांना जाणवलं आणि मग केलं. मग माझ्या शाळेमध्ये सुद्धा मी मराठी मीडियममध्ये पूर्ण शिकले आणि मला त्याचा अत्यंत अभिमान आहे. कारण खरं अस्सल साहित्य करणं, त्याची जाण असणं, आपल्या मातृभाषेत म्हणजे आपल्या आईच्या कुशीत आपण हे शिकतोय असं जे वाटतं, तर ते मराठीचं भाषा वैभव आहे. अदरवाईज ते मला कदाचित ते कळलंच नसतं. बरोबर. तर ते मी शिकले. माझी मराठी शाळा आणि ती सुविद्यालय बोरिवली. मी मुंबईकर आहे, हार्डकोर. आता पुण्यात आहे ऑफकोर्स, पण मुळात मी मुंबईकर आहे. तर ते शाळेने मला खूप संधी दिली. म्हणजे वेगवेगळ्या एलोकेशन कॉम्पिटिशन्स असतील किंवा समयस्फूर्त भाषण असेल किंवा हस्ताक्षर असेल, नाटकातनं कामं केली आहेत मी. म्हणजे दूरदर्शनची जी पहिली सिरियल होती श्वेतांबरा, तर त्याच्यामध्ये मी काम केलेलं आहे. म्हणजे मला लीड रोलसाठीच निवडलं होतं, पण काय होतं आमच्याकडे अभ्यास आणि हे असं सगळं खूप त्याला तितकंच महत्त्व दिलं होतं. तर त्यामुळे माझ्या परीक्षा होत्या, तर त्यामुळे पण मी होते त्या सिरियलमध्ये. आणि असं खूप म्हणजे मी अगदी राज्य नाट्य स्पर्धा वगैरे सगळीकडे बक्षिसं आणि हे होतं. म्हणजे मला ते दिवसच असे होते की स्वतःला आजमावून पाहण्याचे दिवस होते, आणि ती आजमावायची संधी पण मला खूप मिळाली. म्हणजे शाळेमध्ये असताना किंवा पार्ला कॉलेजमध्ये नंतर मी होते, मी 10वी 12वी मेरिटमध्ये आलेले होते. पण तरी पण मी लिटरेचर घेतलं, कारण मला हे माहिती होतं. आणि मी असं खूप जण म्हणतात ना की मी अपघाताने या फील्डमध्ये आले, तर असं अजिबात माझ्या बाबतीत तरी नाही आहे. की मला माहिती होतं की मला डान्स करायचा आहे आणि मला करायचंच आहे. म्हणजे डान्स व्यतिरिक्त पण काही असू शकतं. पण मग तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर पुन्हा शिकलात का? मी ग्रॅज्युएशन केलं. मी
म्हणजे शेवटी इंग्लिश लिटरेचर घेऊन मी हिंदी, मराठी, इंग्लिश, संस्कृत हे सगळे माझे सब्जेक्ट घेतले होते त्यावेळेला. आणि आउट ऑफ द वे जाऊन पार्ला कॉलेजने ती मला संधी उपलब्ध करून दिली होती. तर त्यामुळे अशा प्रकारे मी ते सगळं घेतलं होतं. आणि शेवटचे मी सगळे 6 पेपर्स इंग्लिश घेतले. त्यामुळे आता अशी परिस्थिती की मी इंग्लिश, मराठी, हिंदी याच्यावर अस्खलित बोलू शकते. आणि मला मुख्य म्हणजे ते वाङ्मय कळू शकतं की जर आपल्याला ते नृत्यामध्ये मांडायचं असेल तर त्याची जाण असणं खूप आवश्यक आहे. तुमचं इंग्लिश पण खूप छान आहे, आम्हाला जाणवतं. कारण तुम्ही जेव्हा डान्स करता करता बोलत असता एकीकडे, तर ते इतकं छान बोलता तुम्ही. जसं ऑडियन्स असेल त्याप्रमाणे तुम्ही आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण शेवटी डान्स ही जेस्चर लँग्वेज आहे आणि इमोशन्स आर युनिव्हर्सल हे जरी बरोबर असलं तरी प्रत्येक हस्तमुद्रेचा अर्थ प्रत्येकाला कळतो असं नाही. तर किंबहुना असं होतं की एकच ओळ सतत रिपीट होत जाते. मग अशा वेळेला आपण जर समजावून सांगितलं तर ते अधिक ऑडियन्सला कळू. त्यामुळे तुमचा डान्स खुलतो, कारण आम्हाला तो पूर्ण कळतो. आणि मग शेवटी हेच आहे ना की तुम्हाला त्याचा आनंद पण मिळाला पाहिजे सगळ्यांना. प्लस मी माझ्या भरतनाट्यमशी पण प्रामाणिक राहायला पाहिजे. मग मी त्या ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागायच्या आधीच नालंदा नृत्यकला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि तिथे डिग्री घेतली, परत दुसरी डिग्री जी भरतनाट्यममध्ये घेतली. ते किती वर्षाचा कोर्स होता? तो त्यावेळी 4 वर्षांचा होता. आता तोच कोर्स त्यांनी डायल्यूट करून 5 वर्षाचा केलाय. पद्मभूषण डॉक्टर कनक रेळे आणि श्रीमती मैथिली राघवन हे माझे गुरु आहेत. आणि त्या पद्धतीने मग मी तिथे सुद्धा मला पॅशनच इतकी होती किंवा आहे डान्सची की मी 4ही वर्ष सर्व विषयात मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सर्व फॅकल्टीजमध्ये, म्हणजे फक्त भरतनाट्यम नाही, सगळीकडे मी फर्स्ट आले आणि मला गोल्ड मेडल मिळालं. मी हे सगळं का सांगते की जर कोणाला ही कला पुढे जर आत्मसात करायची असेल तर हे करू शकतो आपण. अँड स्काय ऑल्सो वोंट बी द लिमिट असं आहे. मग मला जे काय युनिव्हर्सिटीची प्रेस्टिजियस अवॉर्ड्स असतील ती सगळी मिळाली आणि नॅशनल स्कॉलरशिप मिळाली. तर अशा पद्धतीने तो एक माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण निर्णय होता असं मला वाटतं. आणि माझं घरदार माझ्या पाठीशी उभं होतं. बरोबर आहे. आणि मग तुमचं हे शिक्षण झालं नालंदाचं, मग पुढे लगेच लग्न वगैरे का काही कार्यक्रम वगैरे केले? नाही का, नालंदात मी ऍक्च्युली माहिती का, शाळा माझी सुविद्यालय बोरिवली आणि पार्ला कॉलेज, तेव्हा सुद्धा म्हणजे आय वॉज सो फॉर्च्युनेट की मला शाळा कॉलेजमध्ये सोलो नृत्याची खूप संधी मिळाली. म्हणजे एकल नृत्य ना, तर काय होतं की ग्रुपमध्ये करतो आपण, पण मला एकल नृत्याची कायम आयुष्यभर ती संधी मिळाली. त्यामुळे मला स्टेज फ्राईट किंवा असं काही टेन्शन किंवा कसली भीती स्टेजवर यायची अशी कधी वाटलीच नाही. ते सगळं श्रेय माझ्या शाळा कॉलेजला आहे. आणि नालंदामध्ये घेतल्यानंतर एक असं होतं ना की पटकन मला निवडलं जायचं लीड रोल करायला. आणि मी खूप प्रवास केलेत, खूप कार्यक्रम केलेत, ते सगळं होतच होतं. आणि मी दूरदर्शनसाठी आणि रेडिओसाठी पण खूप काम केलं. तर एका रेडिओच्या प्रोजेक्ट निमित्ताने माझी धनंजयांशी ओळख झाली. आणि नंतर मग म्हणजे नालंदाचं शिक्षण, माझी परीक्षा आणि लग्न याच्यात 15 दिवसाचं अंतर होतं. आणि मी तोच विचार केला की जरी मला मुंबई खूप प्राणप्रिय आहे तर ती सोडावी असं मला खरं म्हणजे मला जीवावर आलं होतं. पण मला हे लक्षात आलं की इथे आता धनंजय संतूरवादक आहेत पूर्ण वेळ आणि पंडित शिवकुमार शर्मांचे पट्टशिष्य, म्हणजे ते ज्यांना पुत्र मानतात अशा व्यक्तीशी जर माझं लग्न होणार असेल तर माझी कला अबाधित, माझं एकच म्हणणं होतं की माझी कला अबाधित राहिली पाहिजे. मी कुठेही गेले तरी मला म्हणजे मला कुठे आडकाठी होऊ नये एवढं. कारण मी खूप म्हणजे खरं सांगायचं मी खूप कष्ट केले होते याच्यासाठी. त्यामुळे मला आणि म्हणजे मी इवन टुडे आय कॅनॉट इमॅजिन मायसेल्फ विदाउट डान्स. तर मी असं नाही करू शकत. त्यामुळे मी म्हटलं की माझं जिथे चालू राहील. आणि मला समहाऊ ईश्वर कृपेने मला तो एक आत्मविश्वास होता की मी जरी कुठेही असले तरी मी हे करत राहणार आहे आणि कार्यक्रम होत राहतील असा एक फार विश्वास होता माझा. आणि तसं घडलं. पुण्यात आलात तुम्ही आणि मग तुम्हाला काय होतं पुढे, म्हणजे फ्युचर तुमच्याकडे काहीच नव्हतं हातात? पुण्यात जेव्हा मी आले तेव्हा हे सोडून माझे एकही नातेवाईक नव्हते.
किंवा काहीच नव्हतं. अरे बापरे. आणि मग आणि त्यावेळी तर वय पण खूप नव्हतं खरं म्हणजे. तर त्यामुळे असं होतं की आता आपल्याला करायचं आहे, पण काय करायचं, कुठून सुरुवात करायची. तर आणि त्या वेळेपर्यंत आय वॉज व्हेरी बिझी, एक्स्ट्रीमली बिझी. म्हणजे मी वेगवेगळे प्रयोग करत होते, वेगवेगळे असाइनमेंट्स असायच्या, रेडिओच्या, टी व्हीच्या असायच्या, नाटकातनं कामं करत होते, नृत्याचे कार्यक्रम सतत होत होते. आणि नालंदा इज फुल टाईम, म्हणजे 6-6 तास आम्हाला तिथे, आणि 1 तासाचा 1 तास, म्हणजे 45 मिनिटाचा 1 तास नाही. त्यामुळे ते असं घाम गाळून तिथे विथ लाईव्ह म्युझिशियन्स असा तो डान्स सतत असायचा. तर त्यामुळे असं होतं की तोपर्यंत माझं खूप बिझी शेड्यूल होतं. आणि लग्नानंतर मला थोडंसं एकदम निवांत असल्यासारखं वाटायला लागलं. मग मी ऑफकोर्स मला नॅशनल स्कॉलरशिप होती, त्यामुळे तो माझा अभ्यास तर चालूच होता. माझा रियाज मी कधीही सोडला नाही आयुष्यात. म्हणजे सोडला नाही म्हणण्यापेक्षा रियाजानेच मला कधी सोडलं नाही. म्हणजे मला जर मी केला नाही तर मला गिल्ट येतं भयंकर. अच्छा. हा प्रॉब्लेम म्हणा किंवा काय, तर असं आहे. तर त्यामुळे मग मी 2 मुलींपासून माझा क्लास सुरू केला. आणि आता माझ्या लग्नाला आणि माझ्या क्लासला 35 वर्ष, माझ्या इन्स्टिट्यूटला 35 वर्ष पूर्ण होतात. आणि आता किती मुली आहेत तरी तुमच्याकडे? तेही एक आहे. मी क्लास सुरू केला म्हणजे खरं सांगू का, एक मला आईवडिलांनी अशा पद्धतीत वाढवलं होतं की असे संस्कारच मुळात असे होते की आपल्याला गुरु ऋणातून मुक्त होणं शक्य नाही. मग आपल्याला काय करता येईल, तर आपण गुरु शिष्य परंपरेचा एक भाग आहोत. त्यामुळे आपली ओंजळ आपल्या शिष्यापर्यंत थोडीशी एक कडी त्यातलं व्हावं, अशी माझी इच्छा होती. मला मुळातच कायमच अजूनही नृत्य करणं म्हणजे हा माझा फर्स्ट चॉईस आहे. म्हणजे माझा त्याच्यानंतर सगळेजण नंतर येतात. म्हणजे माझा फर्स्ट चॉईस आहे की मला परफॉर्म करायचं असतं रंगमंचावर. आणि माझी स्वतःला घातलेली एक अट पण आहे की मी कधी कोणाला स्वतःहून मागणार नाही की माझा कार्यक्रम करा, किंवा हे रॉंग आहे असं नाही, पण मला ते होत नाही माझ्याकडून. पण तरी सुद्धा तरी लोकांनी विचारलं तर माझा तोच प्रेफरन्स असतो. मी कधी म्हणजे त्याला नाही पण म्हणायचं नाही, पण आपणहून कोणाला विचारायचं, हे माझं आतापर्यंत मी पाळू शकले ईश्वर कृपेने. आणि जगभर अक्षरशः नृत्याचं बोट धरून मी जाऊ शकले. बरोबर आहे. आणि देशी परदेशी पण तुमचे बरेच झालेत ना प्रयोग करण. ईश्वराची कृपा, गुरूंची कृपा, आशीर्वाद. हो. आणि क्लासेस तुम्ही म्हणलात तसं 35 वर्ष चालू. 35 वर्ष. आता तेच मी सांगत होते की माझ्याकडे अशा खूप मुली किंवा असं माझ्या खूप ब्रांचेस अशा संभव नव्हत्या असं आता म्हणेन. कारण आता आहेत. नुपूर त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन तिचं झाल्यामुळे, आणि ती शेवटी आजच्या पिढीचे तिचे विचार आहेत. तर त्यामुळे आता असं आहे की आता 20 ब्रांचेस आहेत ऑल ओव्हर पुणे. म्हणजे बाहेर आहेत ते वेगळ्या, पण पुण्यातच 20 ब्रांचेस आहेत आणि 36 स्टाफ आहे. आणि ते सगळेजण करतात. पण मला अजूनही माझं जे छत्रे हॉलमध्ये मी क्लासेस जे सुरुवातीपासून ठेवलं होतं तिथे अजूनही मी जाते. त्या मुलींकडनं मला ऊर्जा मिळते, माझ्याकडनं त्यांना थोडंफार इन्स्पिरेशन मिळत असेल तर आनंद आहे. आणि मला आवडतं ते. या सगळ्यात एक विचारायचे, तुमचे आजपर्यंत बरेच प्रोजेक्ट झालेत, माझ्या मते 15-17 वगैरे झालेले आहेत. तर हे जे विषय तुम्ही निवडता ते कसे काय निवडता, त्याचा अभ्यास कधी करता, कारण ते इतके अभ्यासपूर्ण असतात सगळे. ते सुद्धा ना ती गंमत आहे की माझे एकूण 18 नृत्य प्रकल्प झाले आणि त्याच्यामधलं एक पंचकन्या सोडलं तर एकही संकल्पना माझी स्वतःची नाही आहे. हो. मला समोरून विचारणा होत गेली. म्हणजे अगदी पहिलं प्रोजेक्ट आलं ते HMV सारेगामाचं, म्हणजे पहिली VCD जगातली निघाली, ती माझी निघेल असं मला जर कोणी सांगितलं असतं तर ते मला स्वप्नातही खरं वाटलं नसतं. अशी छान तुमची पहिली आपोआप झालं. म्हणजे माझा एक प्रोग्राम बघून, मी मराठी अभंगाने त्याचा शेवट केला होता, तो बघून त्यावेळी HMV सारेगामाचे भूषण जे आहेत ते प्रमुख पाहुणे होते आणि त्यांनी मला विचारलं की त्यावेळी लता मंगेशकरांची पहिली VCD आली होती की ज्याच्यामध्ये त्यांनी विचारलं की तुम्ही काही कोरिओग्राफ कराल का. त्यांनी काही कोरिओग्राफीज त्या ह्याच्यात करून दिल्या होत्या.
त्याच्यात नुपूरने छोटं गणपतीचं भूमिका केली होती, माझ्या स्टुडंट्स होत्या, तर ते मी केलं होतं. तर ते लता दीदींनी त्याचं खूप कौतुक केलं. तर त्यामुळे अरे वा. मग काय झालं की त्यांनी मला विचारलं की म्हणजे HMVने की आपल्याला एक नृत्याचीच VCD काढली तर कसं होईल आणि मग ती मराठी अभंगांवर आपण करूया. तर मी लहानपणापासून मला असं सुसंस्कृत आई वडील पण मिळाले की ज्यांनी मला म्हणजे ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा सकल संत गाथा वगैरे अशी जी पुस्तकं आहेत किंवा शांतारामाचे व्ही शांतारामांचं आत्मचरित्र, हे मला त्यांनी एवढी पुस्तकं अशी घरी मला ते आणून देत असत सतत. आणि मी खरोखर म्हणजे आता गंमत वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे की मी शाळकरी वयामध्ये एखादी कादंबरी वाचावी तसं मी ज्ञानेश्वरी, दासबोध, भगवद्गीता हे मी वाचत होते. एवढ्या लहान वयामध्ये? शाळकरी वयामध्ये. लहान म्हणजे मी तरी पण मी 5वी 6वी शाळेत कधी एवढं वाचताना ऐकलं नाही. हा, मग हे आई वडिलांचंच आहे संस्कार की शाळा म्हणजे साधारण 6वी 7वी मध्ये असेल मी. आणि मी ते ऑफकोर्स त्याच्याबरोबर त्याचं ट्रान्सलेशन असायचं, पण मी समाव असं आपण म्हणू की एक तो पिंड असतो ना की जो आपल्याला त्याच्यात म्हणजे गंमत अगदी सांगायची तर इथे लग्न होऊन मी आले तेव्हा माझ्या सासऱ्यांकडे पण खूप पुस्तकं होती आणि मला पुस्तकं आयुष्यभर खूप अगदी तत्वज्ञानाची पुस्तकं, धार्मिक पुस्तकं, विवेकानंदांचे एवढे मोठे ग्रंथ सगळे त्याचे 5ही खंड वगैरे सगळं होतं. आणि मी देह भान अक्षरशः हरपून ही पुस्तकं वाचायची. आणि लग्न होऊन जेव्हा मी आले तेव्हा मी अक्षरशः 23-24 वर्षाची अशीच होते. आणि त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी विचारलं पण होतं की ही एवढे मोठे मोठे ग्रंथ, म्हणजे कौतुकाने म्हटलं होतं त्यांनी की एवढे मोठे मोठे ग्रंथ ही खरंच वाचते का म्हणजे असं. पण मला समाव मी त्याच्यात हरवून जाते, मी रंगून जाते त्याच्यात. तो पिंड आहे म्हटलं तरी. त्यामुळेच तुमचा प्रत्येक तुमच्या प्रोजेक्टचा अभ्यास इतका जाणवतो ना बघताना की असं वाटतं त्या कधी करतात बाबा. तर त्यामुळे माझे आणि धनंजयांचे मिळून तिथे प्रयोगांची तिथे सुरुवात झाली. राजस सुकुमार ती VCD आहे, तर त्याचे अक्षरशः जगभरामध्ये ते VCDचं प्रोजेक्ट होतं खरं म्हणजे. पण त्याच्यानंतर त्याच कार्यक्रमापासून कार्यक्रमाची सुरुवात, जी मालिका सुरू झाली, पंडित शिवकुमार शर्मांच्या हस्ते त्याचं रिलीज फंक्शन झालं. आणि त्यावेळी त्यांनी जे उद्गार काढले होते, टिळक स्मारकलाच झालं पुण्यामध्ये, त्यानंतर अक्षरशः रीग लागली कार्यक्रमांची. अरे वा. आणि जगभरात त्याचे 500 पेक्षाही जास्त प्रयोग झाले. म्हणजे 500 प्रयोगानंतर मी प्रयोग मोजणं सोडून दिलं होतं, इतके प्रयोग झाले त्याचे. त्याच्यानंतर मग सूरदासांचं आलं. म्हणजे त्या पुण्याईवर मला इतर इतके प्रोजेक्ट आले, ते सगळे समोरून आले. आणि हे एक आहे की शक्यतो त्याचा सगळ्याचा साकल्याने अभ्यास करायचा. म्हणजे अभ्यास होणी प्रगटावे म्हणतात तसं, की प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे, असं जे रामदास स्वामी म्हणतात, की तसं असलं पाहिजे असं मला वाटतं. तर त्यामुळे मी असं समरसून त्याचा खूप अभ्यास करायची. प्रत्येक वेळोवेळी ज्यांनी मला विचारलंय त्यांच्याशी सल्लामसलत करायची, कारण शेवटी त्यांची संकल्पना आहे. बरोबर. तर असं नको की आपल्याकडून काही चूक होऊ नये. त्यामुळे असं करत करत मग मला ते फॉर्मॅट सकटच सुचतं सगळं की. आणि प्रत्येकाचा वेगळा फॉर्म मी वापरलाय. बरोबर. तर आणि त्याला संगीत ते तेव्हापासून धनंजय देतात, त्यामुळे ते तर तुमचं खूपच छान, म्हणजे अगदी जगावेगळं दाम्पत्य म्हणू आपण असं आहे. इव्हन परवा तुमचा रविवारी जो कार्यक्रम झाला, दान केली कौमुदी, तो पण खूप छान होता. रविवारी मला वाटतं टिळक स्मारकलाच तुमचा त्याचाही पहिला प्रयोग झाला. म्हणजे अगदी चालीरीतीप्रमाणे टिळक स्मारक क्लास यांचे पहिले प्रयोग होत असतात आपोआप. म्हणजे हे आश्चर्य आहे की कारण हे सगळे साऊथ इंडियन लोक होते ऍक्च्युली परवाचे. बरोबर आहे. तर त्यांनी बँगलोरला ठरवलं होतं. म्हणजे बँगलोरला पण होणार आहे, पण त्याच्या आधी त्यांना असं वाटलं की आपण इथे सुरुवात करू. आणि परत टिळक स्मारक म्हणजे पुण्यातच झालं. आणि हे आता मी आवर्जून सांगेन इथे की जरी मी मनाने मुंबईकर आहे, कारण काय माझा जन्म तिथे झाला आणि मुंबईने मला खूप काही दिलं आहे, पण ते इम्प्लिमेंट मी पुण्यात येऊन केलंय. हो, खरं आहे. तर त्यामुळे आणि पुणेकर रसिकासारखा रसिक अख्ख्या जगात नाही, हे पण मी सांगते. बरोबर. बोला अजून काय. तर त्यामुळे हे अशा सगळ्या गोष्टी होत गेल्या. आणि त्या म्हणजे एकदा तो पुण्यात प्रयोग झाला आणि रसिकांनी उचलून धरला की त्याला एक शुभ शकून मिळतो असं. अरे वा, अच्छा. असे 18 प्रयोग झाले. त्याच्यामधनं फक्त पंचकन्या मात्र
माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. कारण अहिल्या, सीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी जर आजच्या काळात आल्या तर त्या स्वतःविषयी आणि आजच्या स्त्रीविषयी काय बोलतील ह्या मला खूप 10 वर्षापासून माझ्या मनात ही संकल्पना होती. आणि मी खूप म्हणजे रामायण महाभारतातलं तर मी घेतलंच होतं त्यांचे सगळे संदर्भ. पण मला ते लेपल माईक असं लेपल लावून मला बोलायचं होतं की कविता म्हणायच्या होत्या असं माझ्या मनात हे फॉर्मॅट आलं की त्या स्वतःच बोलल्या पाहिजेत आणि ते आजच्या काळाशी पण सुसंगत असलं पाहिजे. आणि कविता करण्याचं मला एक पॅशन आहे. किंबहुना कविता जर म्हणजे लिहिली नाही तर मला चैन पडत नाही असं होतं. त्यामुळे ते इतक्याच कल्पना येतात. म्हणजे मी 4थीत असताना माझ्या कवितांवर माझा स्वतंत्र कार्यक्रम रेडिओवर झालेला आहे त्या काळी. काय सांगता? अरे बापरे, असं पण झालं. 4थीत पण एवढ्या कविता लिहिलेल्या होत्या? हो. आणि त्यावेळी माझ्या आईने माझ्या खूप वह्या जपून ठेवल्या होत्या. खूप धुंडाळलं. पण माझी सीता जे म्हणणार होती ते मला इतर कोणी कवींनी म्हटलेलं आढळलंच नाही. मग देन आय वेटेड फॉर द वर्ड्स टू कम टू मी की जर कविता लिहायची तर आता मी सीतेविषयी आता लिहिते असं मला जमत नाही. ते यायला लागतं. ते सीता बनून जेव्हा सीताच बोलेल तेव्हा मग ते बरं पडेल असं माझं होतं. त्यामुळे मग एका क्षणी त्या सगळ्या पंचकन्या माझ्यावर प्रसन्न झाल्या आणि माझ्या थ्रू त्यांनी रसिकांशी संवाद साधला असं मी म्हणेन. म्हणजे मी डान्स करता करता बोलता बोलता मी करू शकते म्हणजे. आणि माझा नाही येत श्वासाचा आवाज. हो, मला ते पण एक फार तुमची गंमत वाटते की तुम्ही खरंच बोलता पण आणि पाठोपाठ डान्स पण करता. की एवढा स्टॅमिना कसा काय असं वाटत असतं? तो इनबॉर्न आहे. हा. आणि तुम्ही अजूनही मग रियाज करता? किंवा रियाज हा एक मला असं वाटतं की आपली रोजची आराधना आहे ती. म्हणजे रियाजासाठी रियाज कशासाठी किंवा काही मिळवण्यासाठी नाही की नृत्य केलं नाही तर मला चैन पडत नाही. ते करणं ही माझीच गरज आहे. बरोबर. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रियाज करताना जो अनुभूत आनंद मिळतो ना त्या आनंदाला तोड नाही. आणि जर तो केला नाही तर मला दिवसभर भयंकर गिल्ट येतं. ते पण मला नको असतं. म्हणून मग मी तो करते रियाज. हाच आनंद तुम्ही आम्हाला पण देत असता. मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं की नाचताना तुम्ही तर समरस झालेल्या असतात त्या व्यक्तिरेखेमध्ये. पण तेवढ्याच प्रमाणात प्रेक्षक पण आम्ही सगळे इतके तल्लीन होऊन ऐकत असतो, बघत असतो ना की खूप छान असतं ते. तो माझा आनंद आहे खूपच खूप. आणि मला आता रियाजामध्ये किंवा स्टेजवर सुद्धा जेव्हा अक्षरशः आपण म्हणतो ना की हजारो लोक समोर बसलेले असताना आपल्याला रंगमंचावर असे काही क्षण मिळतात, असा तो एक अवकाश मिळतो की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या म्हणजे स्वरूपाची ओळख पटायला लागते. आणि मग ते काही जे क्षण असतात ना ते आनंदाचे दोही आनंद तरंग असतात. म्हणजे ते आपल्याला ध्यानावस्थेकडे घेऊन जाणारे असतात, स्वतःकडे घेऊन जाणारे असतात. आणि एकाच वेळी ऑडियन्स आणि आपण हे एका नृत्य यात्रेचे यात्रिक होऊन जातो. तर त्यामुळे ती फार एक गंमत आहे. आणि ती अनुभवण्यासाठी मला असं वाटतं की जीवात जीव आहे तोपर्यंत मी नृत्य करणार आहे. कारण तो माझा खूप आनंद आहे. नाही, आता खूप छान बोललात. मी मगाचपासून प्रयत्न करते की कसं सांगू, मला काय म्हणायचंय ते आता तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. मला तो आनंद दोघांमधलं जे प्रेक्षक आणि याच्यातलं रिलेशन होतं ना तसं होतं ते. आणि प्रेक्षक घडवतात कार्यक्रम. म्हणजे आज सगळं श्रेय त्यांनाच आहे. तेच घडवतात कार्यक्रम. ते समोर बसलेले असले आणि त्यांना ते असे त्यांची समजूत असली की आम्हाला तर काय बाबा भरतनाट्यम कळत नाही असं जरी असलं तरी हे कार्यक्रम तेच घडवत असतात. बरोबर. आणि मला त्याही बाबतीत असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की मला सर्व थरातले रसिक मिळाले प्रेक्षक म्हणून. की जे मला आवर्जून सांगतात, मला फोन कित्येक लोकांना ते मी बघितलेलं नाही पण ते फोन करून सांगतात आम्ही तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला येतो, आम्ही इकडे आलो होतो, आम्ही तिकडे आलो होतो. कुठली तरी जुनी आठवण सांगतात. फ्रान्समध्ये तर असं घडलं होतं की आमचे 12 कार्यक्रम होते आणि सलग होते. म्हणजे कार्यक्रम वर्कशॉप्स असं अख्खा महिना प्रचंड होतं. तर त्यावेळेला 12व्या शेवटच्या कार्यक्रमाला एक साऊथ इंडियन जोडपं आम्हाला भेटायला आलं आणि ते म्हणाले की तुम्हाला एक सांगू का. म्हटलं काय.
आम्ही पूर्ण फ्रान्सभर तुमच्या मागोमाग फिरलोय तुमचे कार्यक्रम बघत. बर. कारण ते पुढचा अनाऊन्स व्हायचं ना की अमुक ठिकाणी आता पुढचा कार्यक्रम आहे. तर आम्ही तुमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी आलो, कारण आम्हाला असं बघायलाच मिळत नाही. आणि तुम्ही जे आमच्याशी कनेक्ट झालेला आहात ते काहीतरी इतकं आम्हाला अमेझिंग वाटतंय की मग शेवटी त्यांना रंगमंचावर बोलून माझी लेटेस्ट DVD त्यांना आम्ही प्रेझेंट दिली. तर असं असे अनंत अनुभव आहेत की जे रसिकांशी जे नातं जुळतं त्याला तोड नाही. म्हणजे ते कलेचं नातं असतं आणि ते असं आंतरिक नातं पण खूप असतं की जे, आणि मी म्हणते तसं आहे की ही जगभरातला रसिक जेव्हा तो प्रेक्षक होतो किंवा आपल्या समोर बसलेला असतो ना तेव्हा तो आपला होऊन जातो. म्हणजे मग त्याला काही भाषेचं बंधन उरत नाही, त्याला देशाचं प्रांताचं कुठलंच बंधन उरत नाही. आणि ह्याच्यासाठी मी माझ्यापेक्षाही आचार्य भरत मुनी किंवा नंदिकेश्वर किंवा सगळे जे गुरुजन आहेत, आपली भारतीय संस्कृती आहे, त्याला मी ह्याचं खरंच श्रेय देईन. कारण मला, आणि हा विनय वगैरे नाही आहे, खरं आहे, मला हे समजलंय की आपलं काही नसतं, किंवा तिथे आपण नसतोच आणि फक्त आपल्याला एवढी साधना करावी लागते की आपण तिथे नसण्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते, तर मग त्याचा श्वास आपल्यामध्ये येतो. खूप खूप छान. आणि ती त्यावेळेला आपण पण थरारून जातो. मला कित्येक मूव्ज ज्या आहेत ना त्या रंगमंचावर सुचल्यात, किंवा मी स्वतःला असं खुलं ठेवते. म्हणजे मी असा विचार करत नाही की आता मी असं करणार आहे, मी असं करणार आहे. म्हणजे त्यामुळे मी खूप वेळा सोलो करते. म्हणजे जरी माझ्याबरोबर माझ्या स्टुडंट्स असल्यानं तरी त्यांची कोरिओग्राफी वेगळी असते आणि माझी वेगळी असते. कारण कोरिओग्राफी माझी नसतेच. मला असं कोणत्याही बंधनात नसतं राहायचं. मला ते आता परवाचीच गोष्ट की आमच्या दानकेली कौमुदी चे प्रॅक्टिसेस सुरू होत्या. तर शेवटचे 4 प्रॅक्टिसेस आम्ही लाईट इंजिनियर बरोबर केल्या. तर त्यावेळी आणि त्यावेळी ते मी जे केलं होतं फॉर्मॅट की मध्ये 1-1 मिनिट सोडलं होतं ऑडिओ ट्रॅकमध्ये की जिथे मी बोलायची लेपल लावून आणि मध्ये मध्ये मी डान्स पण करत होते. तुम्ही बघितलं. तर त्यावेळी माझी स्टुडंट मला म्हणाली की ताई, तुम्ही 4 वेळा आपली प्रॅक्टिस लास्ट जी झाली फायनल, ती 4ही वेळा तुम्ही वेगळं बोललात आणि 4ही वेळा वेगळा डान्स केला, तर हे तुम्हाला कसं सुचतं? तर तेव्हा मी पण विचारात पडले. मी म्हटले मला असं आता स्वतःला तिराईत दृष्टीने बघितलं तर मला असं वाटतं की त्या चौकटीत राहणं, म्हणजे त्या चौकटीचा सन्मान करणं माझं कर्तव्य आहे, कारण मी शास्त्रीय नृत्यांगना आहे. पण मला बंधनात माझी प्रतिभा राहावी असं मला समहू जमत नाही. मग मी पण उत्सुक असते की आता मी काय करणार आहे. आणि किती, आता तुम्ही जर ते शबरीचं बघितलं तर तो जो शबरी तरुण असते आणि नंतर वृद्ध होत जाते, तो जो क्षण आहे ना की तो मला रंगमंचावर सुचलाय. म्हणजे ती कृष्णाची रामाची वाट बघते शबरी आणि पाहता 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 ती, अगदी 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 बरोबर, सुंदर अशी जी होत जाते ना, हे जे आहे ना, हे मला ते म्युझिक मधनं आपोआप रंगमंचावर सुचलं आणि तेव्हा मला कळलं की शबरी आली, ती मी नाहीये. बरोबर. नाही, कारण हे तर मला शबरीचं अगदी आठवतंय, ती थरथर तिची, ते थोडं वाकणं झुकणं. तर ही गंमत मिळावी म्हणून मी ते कार्यक्रम करत असते. आणि आता मला तुमच्या नॅशनल फेलोशिप बद्दल पण थोडं सांगा ना. तर त्यावेळी असं झालं की म्हणजे माझ्यासाठी मुंबईहून पुण्याला येणं हा एक उंबरठा ओलांडण्यासारखं झालं. म्हणजे मी माझ्याच घरातून माझ्याच घरात आले, अशा इतकं ते सुलभ झालं. तर त्यामुळे मग मी त्यावेळेला, तो पण एक टप्पा होता. मी इथे आल्यावरती माझं सगळं नालंदाचं शिक्षण इंग्लिशमध्ये झालं होतं. त्यामुळे मला मराठी ज्या टर्म्स आहेत त्या मला माहिती करून घ्यायच्या जर असतील तर मी मुद्दाम जाणीवपूर्वक नृत्य अलंकार केलं आणि ते संपूर्णपणे मराठीत केलं आणि त्याच्यासोबत मी टॉप केलं. मी जिथे जिथे गेले ना, मला तो एक आशीर्वाद इतका मिळाला की जे करायचं ते वडिलांची शिकवण, जे करायचं ते समरसून 100% आपल्याकडून तरी करायचं. ते किती % उतरते ती वेगळी गोष्ट आहे. पण तर त्यामुळे आता अलंकार घेतलं म्हणजे मला असं हे व्हायचं की ऑल्सो रॅनमध्ये आपण नसलं पाहिजे. आपण जे करायचं ते त्याचा ठसा उमटलाच गेला पाहिजे आणि केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, आपण करायलाच पाहिजे ते.
की जर मला शक्य आहे ना आणि जगातलं कोणीतरी पहिला येणार असेल ना तर तो मी असला पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याची म्हणजे ठीक आहे कदाचित नाही आले समजा, पण तरी सुद्धा मी तेवढा प्रयत्न तर केला आहे. बरोबर, आपल्याला आपलं मी तेवढं समाधान म्हणजे असतं ना. मी हां. 100% प्रयत्न नाही केला ना तर मला भयंकर त्रास होतो त्याचा. बरोबर. म्हणजे लोकांनी किती काय असेल त्यांना खूप छान वाटलं तरी मला असं वाटतं की नाही मी अजून ह्याच्यापेक्षा जास्त माझ्यात कपॅसिटी आहे. तर ते जे फील येतं ना, म्हणजे मला जर तुम्ही प्रश्न विचारला की तू कशाला घाबरतेस, तर मी स्वतःला त्या गिल्ट येतं ना त्या गिल्टला मी भयंकर घाबरते. आणि त्यामुळे म्हणजे त्याला कॉन्शियस म्हणा तुम्ही काही म्हणा, आणि माणूस स्वतःशी प्रामाणिक पाहिजे की आत्मस्वरूप म्हणा किंवा काय. आणि मला तर असं वाटतं की जर आपल्याला एखादी सादरीकरणाची कला करायची असेल तर आपण अंतर्बाह्य आरशासारखं नितळ असलं पाहिजे, तरच त्या पात्राचे प्रतिबिंब आपल्यामध्ये पडतं. नाही तर मग कसं होतं की आपण म्हणजे वरवर ती ऍक्टिव्हिटी सरफेस लेवलला राहते. बरोबर. ती जर आपलं प्रत्येक करणं हे समोरच्याच्या काळजापर्यंत जात नसेल ना तर मग आपण कुठेतरी मग कमी पडलो ते कन्व्हे करायला, असं मला कायम वाटतं. तर त्यामुळे मग मी अलंकार केलं. आणि हे कोणीतरी मला पाठवलं होतं की हे नॅशनल फेलोशिपचं आलेलं आहे तर तुम्ही का नाही अप्लाय करत आहात. मी स्कॉलरशिप तर मिळाली होती, मग मी केलं अप्लाय. आणि माझा विषय मी योग आणि नृत्य असाच हे दिला होता. तर तो मी जे काही सिनॉप्सिस पाठवला होता तो अप्रूव्ह झाला. आणि मग मला ते असं खूप ते लेटरचा मला फार आनंद होतो की हॅपी टू इन्फॉर्म यू, अशा गोष्टीचा मला असं सुरुवात होणाऱ्या गोष्टी मला आवडतात. तर त्यामुळे मग तसं झालं, मग नॅशनल फेलोशिप मिळाली. त्यावेळी मुलं लहान होती, खूप गोष्टी होत्या. मी तर तेच विचारणार होते की हा अभ्यास करणं आणि एकीकडे तुमचे कार्यक्रम चालू होते, मुलं लहान असणार, मुलं लहान होती, आपणच आपलं धडपड होती. आणि मग अशा पण मुलांनी तेच मी म्हणेन की तेच बघत गेले आणि आपल्या वागणुकीतून ते शिकत गेले. त्यामुळे आता त्यांना त्यांची स्वतःची ओळख निर्माण झाली. त्यामुळे तेही आपण जरा बरं केलं असेल असं वाटतं. हो, नाही नक्कीच. नुपूर आणि नीना दोघांचंही छान आहे नाव. आणि नक्कीच ते पण मला वाटतं दोघंही डॉक्टर होतीलच पुढे तुमच्या दोघांसाठी. म्हणजे त्यांनी त्यांच्या फील्डमध्ये त्यांना स्वतःच्या नावाने ओळखलं जातं, आपल्या नावाने आपली मुलं ओळखली जाण्यापेक्षा. त्यामुळे हा खूप आनंद आहे. आणि मग मी संगीताचार्य केलं की मग मला ते सापडलं की नृत्य योग हा केवढा वास्ट आहे. मग मी घेरंड संहिता, ब्रह्मसूत्र, योग वसिष्ठ, आचार्य अरबिंदोंचा पूर्ण योग, विवेकानंदांचे सगळे राजयोग, भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग हे सगळे खंड, त्याच्यानंतर 4 वेद, 18 पुराणं, ब्राह्मण्य, आरण्यक, उपनिषद, हे सगळं म्हणजे मी कोणतंही पान उलटायचं ठेवलं नाही. असं सगळं मला आवडच आहे ना याची. म्हणजे हे मी माझ्या आनंदासाठी केलं. माझ्या नावामागे डॉक्टर लागो किंवा न लागो ह्याच्यापेक्षाही मला असं वाटत होतं की आपला जर हा जन्म आपल्याला मिळालाय, आपल्या हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये मिळालाय, तर हा आपला खजिना आहे. आणि ह्याच्यावर आपला अधिकार आहे. आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे. असं नाही की आपण जर एखादा आता नृत्य योग आहे, म्हणजे मला पतंजल योगसूत्राचे अष्टांग योग आहे, त्याची जी 195 सूत्र आहेत ती सगळी मला मुखोद्गत केली मी. म्हणजे माझ्या स्वयंपाकघरामध्ये अशा ओट्यावर असं मी पूर्ण समोर असं लावून ठेवलं होतं की 195 सूत्र असं बघून मी ती पाठ केलेली आहेत. तर कारण वायवामध्ये आपलं ते चांगलं झालं पाहिजे. म्हणजे जे वायवा घेतील त्यांना असं विचार करायला नको की अरे तुमची वायवा मी घेतली होती का. त्यांनी म्हटलं पाहिजे की मी वायवा तुमची विसरू शकत नाही, असं पाहिजे. तर त्यामुळे मी म्हटलं की आपल्याला हे जर करायचं असेल, आणि माझा हा अभ्यास करणं हाच माझा पिंड आहे असं मला वाटतं. आणि हा आपला खजिना आहे. हा जर आपण जन्माला येऊन आपण जर हा वाचला नाही, आपण जर हा बघितला नाही, तर काय उपयोग आहे ना. बरोबर. म्हणजे हिंदू संस्कृतीत, भारतीय संस्कृतीत जन्माला येण्याचं काहीतरी तर झालं पाहिजे. आणि हा आपल्यासाठी लिहिलंय हे सगळं. हे आपला अधिकार आहे त्याच्यावर. आपल्या ते आणि ती जीवनशैली आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी जेव्हा भगवद्गीता वाचायची, मला माझ्या मैत्रिणी म्हणलं तू आत्ताच निवृत्तीचं कसं वाचतेस शाळकरी वयामध्ये. म्हटलं भगवद्गीता ही निवृत्तीपर नाही आहे, ती प्रवृत्तीपर आहे. ती जेव्हा आपले हातपाय चालत नाही तेव्हा वाचून काय उपयोग आहे. ते
कर्म करायला सांगते लहान वयात वाचून ती आचरणात आली तुमच्यात. म्हणजे मी माझ्या स्टुडंट्सना पण सांगते की काहीही कळलं नाही तरी सुद्धा भगवद्गीता आपल्या बेड साईडला आपल्या उशाशी असली पाहिजे आणि रोज एक श्लोक आणि त्याचा अर्थ हे वाचून झोपा तुम्ही. बाकी काही तुम्ही करू नका, त्याचा अभ्यास करू नका, काही करू नका. तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ना, त्यांचं खूप प्रेम आहे माझ्या ऑडियन्स आणि माझ्या विद्यार्थ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ह्याचा मला फार आनंद आहे. तर त्यामुळे मी त्याने म्हटलं हो ताई. मग म्हटलं तुम्ही एवढं करा माझ्यासाठी, मला गुरुदक्षिणा नको, मला तुम्ही साड्या बिड्या काही गिफ्ट करू नका, मला हे द्या. आणि त्या करतात. म्हणजे मला पॅरेंट्स सांगतात की अरे आज माझ्या मुलीने भगवद्गीता मागितली. हो. तर हे खूप गरज आहे आणि हे आपलं आहे, आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे. आणि खरं सांगायचं तर हिंदू धर्मापुरतं ते मर्यादितच नाहीये किंवा एका धार्मिक गोष्टीचं नाहीच आहे, ते जगाचं गुरु आहे. म्हणजे आपण कृष्णम मध्ये, आता कृष्णाचाच दिवस आहे, कृष्णम वंदे जगद्गुरु म्हणतो ना, ते जगासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. ते कुठल्याही धर्मात कुठल्या तरी संस्कृतीत असं राहण्याचं ते अमर्यादित आहे. म्हणजे मी परवा म्हटलं तसंच आहे की जे मर्यादित असतं ना तेव्हा त्याला चरित्र म्हणतात आणि जे अमर्याद असतं ना ती लीला असते. तर ते म्हणजे कुठेतरी आता ते थांबवायचं अभ्यास आणि ते तर त्याचं पुस्तक निघेल हे पण मला वाटलं नव्हतं. त्याच्यावर तो डिग्री कोर्स सुरू होईल हेही मला वाटलं नव्हतं. आणि सध्या तुमचा DY पाटील मध्ये एक कोर्स सुरू होतोय, डिग्री कोर्स सुरू झालाय आणि तेही आश्चर्य आहे. म्हणजे त्यांनी माझा एक कार्यक्रम ठेवला होता पंचकन्याचाच आणि तो त्यांना इतका आवडला की नंतर जेव्हा सगळेजण एकत्र भेटले, ते सगळे त्यांचे डिग्निटरीज होते, त्यावेळी मी म्हटलं आपल्याकडे परफॉर्मिंग आर्ट का नाही आहे, त्यामुळे करूया सुरू. मग भरतनाट्यम आणि कथक असं झालं आणि नंतर मग हळूहळू असं झालं की मग तुम्ही नृत्ययोग केलाय तर मग नृत्ययोगाचा डिप्लोमा करूया आपण. म्हटलं चालेल. मग मी त्यांना सिलेबस दिलं आखून, कारण ते मीच केलं आहे, म्हणजे आत्तापर्यंत कोणी केलं नाही आहे. मग मी ते फ्रॉम स्क्रॅच मला ते सिलेबस करणं पण एक उत्साह होता, ते दिलं त्यांना. तर ते म्हणाले की हो हा डिप्लोमामध्ये किंवा 1 वर्ष किंवा असा राहणारा हा कोर्स नाही आहे, हा 4 वर्षांचा हा डिग्री कोर्सच होण्याची याची योग्यता आहे. तर तुम्ही मग तसा का नाही विचार करत. तर मग मी म्हटलं की ठीक आहे. मग मी त्यांना डिग्रीसाठी सगळं एक सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर असं करून मग ते सगळे त्यांच्या नॉर्म्समध्ये बसवून असं दिलं. त्याची UGCची त्याला मान्यता मिळाली आणि मला स्वप्नही पडलं नव्हतं. पण आता अशी परिस्थिती आहे की भारतातली तरी मी अशी एकमेव नृत्यांगना आहे की जिच्या प्रबंधावर आधारित युनिव्हर्सिटी लेवलला डिग्री कोर्स सुरू झाला आहे आणि तो खूप यशस्वी आहे. म्हणजे खूपच छान, अभिनंदन तुमचं, खरंच मस्त. म्हणजे हे झालं, होऊन गेलं. मी म्हणेन तसंच आहे. मी काय केलं असेल आयुष्यात तर त्या वेळेला प्रामाणिकपणे तो क्षण मी साजरा केला, जसं आता मी तुमच्याबरोबर करते की हा प्रत्येक क्षण हा मी प्रामाणिकपणे साजरा केला. त्याचे आफ्टर इफेक्ट्स जे आहेत हे मला असं वाटतं हे साईड इफेक्ट्स आहेत. नाही पण ते छानच आहेत सगळे, कारण तुम्ही मनापासून करताय सगळं. होत जातं, म्हणजे त्याच्यासाठी आपण काही करत नाही आहोत पण ते होत जातं. त्यामुळे मी खूप ग्रेटफुल आहे ईश्वराची की आता म्हणजे Amazonवर माझं नृत्ययोग पुस्तक निघालंय, ते Amazonवर उपलब्ध आहे. हे मी ठरवलं नव्हतं खरंच. आणि तुमच्या कवितांचं तुम्ही पुस्तक छापलंय की नाही अजून? नाही, अरे कवितांचं काही केलं नाही मी लिहिलं नाही तर मला त्रास होतो म्हणून मी लिहिते. आम्हाला एखादी कविता ऐकवणार का? मी जे मगाशी पंचकन्याचं म्हटलं तसं आहे की सीता काय म्हणेल, आणि मी हिंदी फॉर्मॅट त्याच्यासाठी वापरला कारण ते माझं खरंच त्याचे पण जगभर प्रयोग झाले, तर ते खूप माझ्या मनाच्या जवळ आहे. तर सीता म्हणते की ले लो अपनी गोद में ऐ माँ, इस दुनिया से हारी सीता, रावण से तो लड़ी मैं माँ, पर राम से हारी सीता, नील गगन से नाता जोड़ने निकली धरा की बेटी, किस्मत उसकी उसी गगन से बिजली बनकर टूटी, अब तेरा ही सहारा है मुझको है माता, अधर्म से तू जीत गई पर धर्म से हारी सीता, देख सीता का दुख धरती मैया रोई, देख सीता का दुख धरती मैया रोई, न जाने कितने जनकों ने दहेज में अपनी जान किया है कोई. तर हे जे आहे ना, मी प्रत्येक वेळेला ते आजच्या समाजाशी जोडून घेतलं, कारण जेव्हा आपण रंगमंचावर सादरीकरण करतो त्यावेळेला एक स्टेज अशी येते की सगळे प्रेक्षक हे
आपली बोली बोलायला लागतात किंबहुना आपल्या बरोबर येतात. आणि त्यावेळेला त्यांची एक भूमिका अशी अलवार झालेली असते की त्यावेळी जर आपण त्यांना काही सांगितलं ना तर ते खूप त्यांच्या मनावर खोलवर त्याचा परिणाम होतो. आणि हे मी बघितलंय जेव्हा जेव्हा होतं. म्हणजे ही सीता, म्हणजे मी रंगमंचावरचे काही नेपथ्य, परवा पण तुम्ही बघितलं, मी नेपथ्य काही वापरत नाही. आणि ते तर मी सोलो करते, पूर्ण सोलो माझा तो कार्यक्रम आहे. तर ते करता करता मी माझ्या भूमिकेत जातानाच मी हळूहळू हळूहळू खाली अशा रीतीने ते बसत जाते की जणू काही मी जमिनीत सीता चाललेली आहे. आणि त्यावेळेला जो ऑडियन्सवर इम्पॅक्ट होतो, किंवा मला खूप खूप ठिकाणी ह्याचे प्रयोग झाले, त्यावेळेला ते लोक येऊन भेटतात आणि म्हणतात की तुमचं हे बघायला मी माझ्या सासूबाईंबरोबर आले होते आणि आता त्यांच्या वागण्यात फरक पडलाय. तर एवढं जरी झालं ना तरी मला असं वाटतं की माझं आयुष्याचं सार्थक झालं, मोठ्या दाद आहेत म्हणजे सार्थक झालं. बाकी काय काय पाहिजे अजून. तर त्यामुळे अशी ही कविता आहे. आणि अजून एक अजन्मा म्हणून एक कविता आहे की त्यावेळी, आता तर ते खूप सर्रास झाले ना, आता तर कलियुगाचा किळस येईल इतका वाढलेला आहे, त्यामुळे त्याला काही अर्थ उरला नाही आता. म्हणजे आता खरंच कृष्ण येण्याची गरज झाली आहे, खरी गोष्ट आहे. आणि तो म्हणजे त्याने आलंच पाहिजे. आणि अन्यायाचं, अधर्माचं त्याने पूर्ण खंडन करण्याची आता गरज झालेली आहे. पण त्यावेळी ही गोष्ट नवीन होती की भ्रूण हत्या, स्त्री भ्रूण हत्या. तर मी असेच फिरायला म्हणून बाहेर पडले होते, मॉर्निंग वॉक. आणि मी नुकतंच पेपरमध्ये वाचलं होतं की इतकं भीषण पद्धतीने त्या कोणी डॉक्टरांनी ते गर्भ सगळे हे केले आणि ते असे विखुरलेले होते. आणि मला एवढा त्याचा त्रास झाला की मला, म्हणजे असं काही झालं ना की माझ्या मनाला जेव्हा ते स्पर्श होतो तेव्हा ती आपोआप कविता बाहेर पडते. म्हणजे त्याला, आणि जशी येते तशीच ती थांबते. तर ती मला सुचत गेली आणि मी अर्ध्या रस्त्यातनं परत आले. म्हणजे अक्षी घळघळा पाणी येत होतं डोळ्यातनं रस्त्यातून. मी अर्ध्या रस्त्यातून परत आले घरी. आणि मी ती येईपर्यंत मला त्याचं शीर्षक सुचलं अजन्मा, की जिचा जन्मच झाला नाही. तर ती कविता माझी लक्षात आहे म्हणून मी ती हे करते. जन्माआधीच मृत्यूची वाट भीषण धावू नकोस, जन्माआधीच मृत्यूची वाट भीषण धावू नकोस, तुझीच लाडकी लेक मी आई, नरडीला नख लावू नकोस. कितीक जन्म फिरून आई आले तुझ्या सोदरी, सोरू नकोस वत्सल पान्हा, लोटू नको ना दुरी. कृतांत काळी वैरी सुद्धा जीवे कधी मारीत नाही, तुझ्याच कुशीतला जीव नामी, करुणा येऊ दे ग काही. घेऊ दे मोकळा श्वास मला, पाहू दे मोकळे आकाश कधी, बाकी काही नको माते, जन्माची देना जगण्याची देना एकच संधी. हां, तुझ्या वंशाचा दिवा कदाचित बनणार नाही मी, पण इवली तुझीच दिवली अंगण उजळत राहिली. खूपच टचिंग आहे. म्हणजे ही कविता मी जिथे जिथे सादर केली तिथे सुद्धा मला असे खूप अनुभव आले. आणि मग, आणि ही स्त्री आहे ना, ती हिरण्यगर्भ आहे, तिच्यामध्ये ती इतकी शक्ती आहे ना की तिने जर ठरवलं तर तिला कोणीही जबरदस्ती करू शकणार नाही. पण ते कसं होतं की तिने स्वतःलाच कुठेतरी असं मागे खेचलेलं आहे किंवा मर्यादेत चौकटीत ठेवलेलं आहे. ती शक्ती अशी आहे आणि ते दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे ती जर बाहेर पडली वाईट रीतीने तर ती फारच भयंकर उत्पात करू शकते. आणि ती जर योग्य मार्गाने चॅनलाइज झाली तर ती पूर्ण जगाला बदलू शकते, कारण ती खरी शक्ती आहे, तिच्यात पॉवर आहे, असं आहे ते. त्यामुळे म्हणून ती राधा असेल, प्रत्येक युगात वेगळी होती. जरी सीता असली तरी सुद्धा ती क्षमाशील असली तरी एका क्षणी ती परत गेली नाही. तिने स्वतःला भूमीमध्ये सामावून घेतलं. तर किंवा द्रौपदी आहे, अज्ञातच जन्माला आलेली, तिने अख्खं महाभारत होईपर्यंत थांबलीच नाही ती. किंवा अहिल्या आहे, आता अहिल्या ही खरंच दगड झाली होती का तिची अस्मिता गोठवून टाकली होती, हा पण विचार करण्यासारखा आहे का. म्हणजे मी फक्त ती अहिल्या करते त्यावेळी शेवटी मी फक्त असं एवढंच फक्त दाखवते की तिला बोलता येत नाहीये, ती तिथून बाहेर पडू शकत नाहीये, ती सीमित झालेली आहे.
मग ती अहिल्या म्हणजे खरंच दगड झाली आहे का? तिला निर्णय स्वातंत्र्य नाही, तिला बाहेर पडता येत नाही, तिला स्वतःच्या मर्जीने काही करता नाही. साधे माझा एक गंमत म्हणून सांगते की माझा एक कार्यक्रम, आता तिची गोष्ट आहे म्हणून मुद्दाम सांगते की माझा कार्यक्रम असा खूप बायकांसाठी झाला होता, ज्या वेळेला मधुरांगण होत होतं तर त्यावेळेला ते असं म्हणजे अक्षरशः 5,000-1,000 बायका समोर असतील आणि माझा सोलो कार्यक्रम होता. तो कार्यक्रम होत असताना मी मध्येच एक गुगली टाकली. मी त्या बायकांना म्हटलं, मी फक्त मला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर मला खरं खरं द्या आणि त्या उत्तरात तुम्हाला तुमची असंख्य उत्तरं मिळतील. तर मी त्यांना प्रश्न विचारला होता, मला एक सांगा की सगळ्या सर्वसामान्य आपल्या सगळ्या नॉर्मल बायका होत्या अशा. तर मी म्हटलं, मला एकच सांगा की तुमच्यापैकी अशा किती जणी आहेत की ज्या भाजी आणायला गेल्या तर आपल्याला आवडणारी भाजी घेऊन घरी येतात? एकही हात वर आला नाही. म्हणजे मग हे त्यांना लोकांनी सांगितलं का घरच्या की तुला आवडणार आणू नको? नाही, आपणच आपल्याला बंधनं घालून घेतो की आपणच तिने ठरवलं की नाही म्हणजे त्यांना काय आवडतं, त्यांना आवडतं ते पण करा, पण स्वतःला आवडतं करायचं नाही किंवा स्वतःला काय लास्ट सीटवर ठेवायचं हे कितपत आहे? म्हणजे तुम्हाला स्वतःप्रती पण कर्तव्य आहेच ना, त्यामुळे ते करा असं मला खूप वाटतं. तर त्यामुळे ही तिची गोष्ट आहे आणि ती आपल्याला आत्ता असं वाटतं की आपण खूप मॉडर्न आहोत, आपण खूप हे करतो ते करतो, पण आपण ते प्रत्यक्षात आपण पण तसेच असतो. विचार केला ते जीन्स मधनं आले आणि केवळ भारतातच नाही आहे, भारताबाहेर पण मी हे बघितलेलं आहे. कुठेही गेलात तरी स्त्री स्वतःला हेच करत असते. आपल्या गोष्ट तिची मध्ये तुम्ही पुढील पिढीला काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल? मी फक्त एवढं सांगेन की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, तर एक साधी युक्ती आहे, ती म्हणजे टाइम मॅनेजमेंट. स्वतःचं वेळ, प्रत्येकाला 24 तास मिळालेले आहेत दिवसाचे, तर तो स्वतःचा वेळ आपण आखून घ्यायचा. म्हणजे माझ्यासाठी जर तुम्ही एकदा मुद्दाम येऊन जर बघितलं तर माझ्या असंख्य डायऱ्या त्या असंख्य वर्षांच्या ह्याने भरलेल्या आहेत. प्रत्येक दिवशी तारीखकडे वार लिहिलेलं असतं आणि सकाळी 6 ते 6:15, 6:15 ते 6:30 किंवा काय असं लिहिलेलं असतं. आणि ते मुळातच मी एकदम हाय ठेवलेले असतात गोल्स माझे, आणि ते होत असताना त्याच्यावर टिकमार्क होत जाणं हे माझ्यासाठी फार आनंदाचे क्षण असतात की हे माझं आज झालंय. त्यामुळे एवढेच गोल्स ठेवा आणि ते करत राहते. हळूहळू होता होता तुम्ही जरी कोणाकडे काही मागितलं नाही तरी लोक तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला, आता हे सगळे प्रोजेक्ट्स म्हणजे मी आता गंमत सांगायचे, परवाच्या प्रोजेक्टचं म्हणजे मी त्यांना अजूनपर्यंत बघितलं नाहीये ज्यांनी माझा हे सगळं त्यांनी माझा कार्यक्रम बघितलेला होता आणि आता ते आउट ऑफ इंडिया आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की ते करणार तर तुम्हीच करणार. पण किती विश्वास आणि किती खात्री म्हणजे तो माझा बघून कार्यक्रम, आणि तो आता सगळ्यात स्टँडिंग ओवेशन मिळालं, सगळ्यांना आवडला, सगळं आता खूप चांगलं झालं. पण तर असं आहे की आपण काय करायचं, तर कर्म करणं आपल्या हातात आहे, ते आपण प्रामाणिकपणे करायचं आणि त्या वेळेला ते निभवायचं चांगल्या रीतीने. पण तुम्ही खरोखर तुमच्या डायरीमध्ये रोजचं हे लिहिलेलं असतं सगळं? अरे वा, रोज लिहिलेलं असतं. आणि एक झालं की, आणि जे मुळातच मी इतके गोल्स ठेवलेले असतात की काही काही होत नाहीत पूर्ण, त्याच्यावरती असं मी गोल करते की हे राहिलेलं आहे आज, हे आता आपल्याला उद्या करायचंय. त्यामुळे मी असंच सांगेन की आपलं आयुष्य आपण घडवू शकतो, फक्त ते क्षण आपण सांभाळायचे आणि प्रामाणिकपणे त्या क्षणाचं कार्य करायचं. मग आपण स्वयंपाक करत असू तर लोकांनी म्हटलं पाहिजे की अरे हे तुमच्यासारखी ही डिश आम्ही दुसरीकडे कुठे खाल्लीच नाहीये. म्हणजे जे कराल ते संपूर्ण त्या वेळेला ते बेस्टच करायचं आणि असं मनापासून असं छान करायचं. म्हणजे ते कुठल्याही गोष्टीची फसली नाही पाहिजे, ते सगळं चांगलंच झालं पाहिजे, असं निदान प्रयत्न करायचा. शेवटी जे होतं ते होतंच. बरोबर. आणि तर ह्या आपल्या गोष्ट तिची मध्ये एक शेवटचा प्रश्न मी नेहमी विचारत असते की स्त्री म्हणजे काय? तुम्ही एका शब्दात किंवा वाक्यात असं सांगू शकाल का? मला आता असं वाटतं की म्हणजे हे खूप वेगळं उत्तर आहे, आता माझ्या मनात आलंय. ती दुधारी शस्त्र आहे. बर. म्हणजे
कसं आहे की तिच्यात इतकी अमर्याद शक्ती आहे. आणि अजून एक शब्द मला इथे आठवतो, तो म्हणजे चिवटपणा. स्त्री म्हणजे चिवटपणा. म्हणून तर निसर्गाने तिच्यावर अशी जबाबदारी दिली आहे ना, 9 महिने त्या बाळाला पोटात हे करून त्याला, म्हणजे आपलाही पुनर्जन्म, त्या बाळाचाही जन्म, अशा प्रकारे हे करणं. इतकी अमर्याद शक्ती आणि अमर्याद चिवटपणा तिच्यामध्ये आहे. फक्त तो तिने ओळखला पाहिजे आणि योग्य रीतीने जर तो चॅनलाइज झाला तर स्काय ऑल्सो वोंट बी द लिमिट, अशी स्त्री आहे. ती कशात कोणत्या आकारमानात ह्याच्यात राहत नाही. अतिशय खंबीर आहे ती. आणि तिने स्वतःला फक्त ओळखलं पाहिजे. म्हणजे ती हिरण्यगर्भ आहे. मगाशी म्हणलात तसं की तिने जर ठरवलं तर ती जग पण जिंकू शकते. हो, जग जिंकू शकते, जगाला जिंकवू शकते. हो, जगाला जिंकू आणि शिवबांना घडवू शकते. बरोबर आहे. नाही, खूप छान. ती यशोदा आहे, ती देवकी आहे, ती जिजाऊ आहे, ती सगळी काही अहल्या देवी, ती सगळे, ती म्हणजे ती आहेच सगळं तिच्यामध्ये. फक्त तिने स्वतःला ओळखलं पाहिजे आणि कणखर राहिलं पाहिजे. म्हणजे तिच्यावर कोणी खरं म्हणजे अत्याचार करणार नाही, अशा प्रकारचं शिक्षण जे आहे ना, ते आज म्हणजे मला असं इथे आवर्जून सांगावंच वाटतं की तिची गोष्ट जर आपण करतो आहोत तर शाळकरी वयामध्ये, अगदी लहान वयापासून मुलींना कंपल्सरी स्वसंरक्षणाचा विषय हा ठेवला पाहिजे. आणि कितीही लोक आले तरी काय आपण करू शकतो हे तिने स्वतः ओळखलं पाहिजे. म्हणजे तिला त्याची जाणीव करून दिली पाहिजे. म्हणजे हे जे आत्ता जे पेव फुटलं ना सगळ्या या गुन्ह्यांचं, ते होऊ शकणार नाही. म्हणजे लोक घाबरतील नाही, म्हणजे अशा प्रकारे पाहिजे. मुलींनी घाबरलंच नाही पाहिजे कुणाला, मुलींनी तर घाबरलं पाहिजे, मुलींना लोकांनी घाबरलं पाहिजे, खरंय, अशी परिस्थिती पाहिजे. आणि त्याच्यासाठी तिला शास्त्रशुद्ध स्वसंरक्षणाचं शिक्षण मिळणं ही आज काळाची गरज आहे. शाळकरी वयापासून ते झालं पाहिजे आणि ते कंपल्सरी केलं पाहिजे की हा विषय आहे, ह्याचे तुम्हाला मार्क मिळणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे मग ते नक्की केलंच आहे, हे काम हे जर असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, नाही तर नाही मिळणार असं. आणि मुलगी मुलगा त्यांना स्वसंरक्षणाचा, बरोबर आहे, लहान मुलांना सुद्धा आज गरज आहे. अशी जर तुम्ही अशी सिस्टीम आहे, प्रत्येक वेळी आपण सरकार कुठे कुठे पळणार आहे. बरोबर, प्रत्येक वेळी जर आपणच सैनिक केला पाहिजे, आपण सैनिक असायची आज गरज निर्माण झाली आहे की आपणच आपण कशाला कोणावर अवलंबून राहायचं. बरोबर, कोणी माझं रक्षण करेल आणि हे करेल, हे कशाला पाहिजे आपण. कारण काय, आता द्रौपदीचा काळ संपला. हो, खरंय. कृष्ण येणं फार अवघड आहे. म्हणजे कृष्ण येणं इतकं सोपं नाही. किंवा कृष्ण येण्यासाठी आपण तरी द्रौपदी आहोत का. बरोबर, वा. तिने जर हाक मारली तर कृष्ण आज पण येईल. पण प्रत्येक आता द्रौपदी आहे का की जिच्यात एवढं सत्व आहे, एवढी ताकद आहे की जी कृष्णाला बोलवू शकेल आणि तिच्या हाकेला ओ देऊन तो येऊ शकेल. तर त्यामुळे आता आपल्यालाच ते होणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी शाळकरी वयामध्ये स्वसंरक्षण सुरू करणे. बरोबर, छान बोललात. आणि बघितलं तुम्ही आता स्वातीताईंच्या गप्पा म्हणजे अगदी ओघवत्या आहेत आणि आपल्याला थांबूच नाही असं वाटतंय. तुम्ही आलात गोष्ट तिची मध्ये आणि आजच्या दिवशी येऊन आम्हाला छान राधेविषयी पण सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.